गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आहे तुमची लाडकी प्रिया त्रिंबके. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. एवढा दिवस ब्लॉग टाकला नव्हता त्यासाठी सॉरी. आणि ही गणपतीची तयारी कशी काय आपली चालली आहे ते दाखवण्यासाठी मी आजचा ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर आपण आज बघतोय बघा, हे आपले कारागीर ऋषिकेश त्रिंबके कामाला लागलेले आहेत. गणपतीची आरस बनवण्यासाठी एक एक तयारी चालू आहे. अशा पद्धतीने सगळीकडे पसारा झालेला आहे आणि हे एक एक असं जॉईन करून हे इथपर्यंत काम आलेलं आहे. आणि हे त्यानंतर मग टेबलवर सेट केलं आणि त्यानंतर मग जे तयार केलं होतं चौकोनी ते बसवलं. त्यानंतर थोडीफार ही अशी पुढची तयारी, अर्ध काम बाकी आहे. फ्लॉवर्स वगैरे लावायचे बाकी आहेत. हे वरती अशा पद्धतीने सगळं मस्त असं छान असं डेकोरेशन असं केलेलं आहे. असं वरच्या साईडने असं झालंय ते. आणि हे आतमध्ये अजून साईडने तयार करायचंय. आणि हे आपले गणपती बाप्पाला आवडणारे फुलं आज रेडी ठेवलेले आहेत, कारण गणपती बाप्पाला लागतात ते फुलं आवडतात. आणि हे अशा पद्धतीने सगळं सेटअप आपला रेडी झालेला आहे. आता फक्त गणपती बाप्पांना आणायचंय आणि या मखरामध्ये बसवायचंय. आमचा मखर कसा झालाय, कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कसं झालंय ते सांगा. आणि लाइटिंग पण लावली आहे थोडीफार, जास्त नाही लावली आहे पण थोडीशी लावली आहे. तर मी ते पण तुम्हाला चालू करून दाखवते कसं दिसतंय ते. आणि हे बघा, लाईट लावल्यानंतर हे असं दिसतंय. छान दिसतंय ना? कमेंट करून नक्की सांगा कसं दिसतंय ते. जेवढं जमेल तेवढा चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमी वस्तूंमध्ये चांगलं डेकोरेशन. कसं झालंय डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा. आणि आता गणपती बाप्पाला आणायला जायचंय, त्याची तयारी चालू आहे. नैवेद्याची तयारी चालू आहे. पुढे काय होतंय मी दाखवतेच तुम्हाला. आणि हा आमचा गणपती आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हे गणपती जो आणतात त्यांचे पण पाय धुतले, गणपती बाप्पांचे पण पाय धुतले. औक्षण केलं दोघांचं पण छान असं. आणि ही जी माझी मम्मी बोलत होती की सोने पैसा आण, सोने पैसा आण म्हणून, तर ते सोनी म्हणजे मीच आहे. मला बाहेर सगळे फ्रेंड्स लोक प्रिया बोलतात आणि घरी सगळे सोनी बोलतात. असं माझं टोपण नाव सोनी म्हणून आहे घरी. एक राणी आणि एक सोनी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. यानंतर मग आम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गुरुपीठानुसार सगळी स्तोत्र मंत्र सगळे बोलले. सगळा व्हिडिओ काढलेला होता मी, पण तो मेमरी माझी फुल झाली असल्यामुळे तो डिलीट झाला. त्यामुळे तो पूर्ण व्हिडिओ मी दाखवू शकत नाहीये. पण सगळी प्राणप्रतिष्ठा झाली वगैरे आणि हे मंत्र पुष्पांजली वगैरे म्हटलो आम्ही. सगळं काही झालं. आणि सगळ्यात शेवट आपली क्षमा प्रार्थना. आवाहनम न जानामि विसर्जनम पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर अपराध सहस्रं च क्रियते अहर्निशं मया दासो अयमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसंपत्तिः पुण्या च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामार्ष देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. आणि हातात नंतर मग पाणी घ्यायचंय आणि म्हणायचंय अनेनो मया
यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यानम आवाहनादि षोडशोपचार्याः कृतपूजनेन श्रीमन्महागणपति सिद्धिबुद्धिसहित प्रियताम न मम. हातातलं पाणी तांबडामध्ये सोडून द्यायचं आणि ही झाली आपली प्राणप्रतिष्ठा. आणि सगळं शेवट मग प्रार्थना घेतली जी आपण केंद्रामध्ये बोलतो ती. अशा पद्धतीने सगळी प्राणप्रतिष्ठा झाली. आणि आता हे आमचा गणपती बाप्पा असा खूप सारा सुंदर असा दिसतोय. मखर तयार केलेलं होतं पण तो गणपती बाप्पा बसेपर्यंत तो असा सुना वाटत होता. आणि आता जेव्हा आपण मखरामध्ये गणपती आमचा बसवलेला आहे तेव्हा मखर असं सुंदर असं दिसतंय. आणि हा बघा असं पूर्ण नैवेद्याचं ताट वगैरे आरती वगैरे झालेली. आरती केली, नैवेद्य दाखवला, सगळं काही छान असं. आणि असं आमचा सुंदर असा गणपती दिसतोय. कमेंट करून मला नक्की सांगा आमचा गणपती कसा वाटला, डेकोरेशन कसं वाटलं. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.